लोकसभेच्या वेळेला तुमच्यावर अशी टीका व्हायची म्हणजे हे जे आत्ता तुम्ही काम करता तिथं कमेंडेबलच आहे. पण तुमच्यावर टीका अशी व्हायची की हे काय खासदाराची कामं आहेत का? फोन लावून द्या, काय जागा घेऊन द्या किंवा असं पुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून जा. हे आत्ता ताजं आहे. पण अशा पद्धतीची टीका पण व्हायची. मग फक्त बारशाला गेलं, 12व्याला गेलं, लग्नाला गेलं की तुम्ही हे नेटवर्क करता आणि निवडून येता. जी विकासाची कामं आहेत, धाराशिव, आता मी बाजूच्या बीडमध्ये पण बघतो की आपल्याला किती तो मागास आहे. मराठवाडाच मागास म्हणून अशी ओळख आहे. तर मग हे कामं करायचे आणि बाकीच्या ठिकाणी दुर्लक्ष झालं तरी चालतं, अशी टीका पण केली जाते. मी तुम्हाला त्याचं उत्तर एकाच वाक्यात देतो. 4 माणसाचा जीव वाचवण्यासाठी जी माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालू शकत असेल, ती माणूस एवढ्या सगळ्या 24 लाख लोकांच्या भवितव्याचा जर कुठला विकासाचा विषय असेल तर तो टाळेल कसा? आता माझा एक स्वभाव आहे, मी त्याची जाहिरात सारखी करत बसत नाही. आता मी खासदार आहे, आमचा टिंभुर्णीपासून लातूरकडे जाणारा रस्ता आहे. तुम्ही कधी आले असतील तर सांगा मला. तुम्ही खासदारांना आमदारच्या नावानं आता जाहीररित्या उद्धारच कर देता त्याच्या घराण्याचा, काय असं साधं येत नाही. कारण प्रत्येक खड्ड्यात गाड्या आपटली की तुम्ही पहिल्यांदा खासदारांना आमदार धरणार. त्याचं चौपदरीकरणाचं टेंडर झालं आहे, 1-1.5 वर्षात तो महामार्ग पूर्ण होतो आहे. आपल्या माहितीसाठी की माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आलिमको नावाची 1977ला केंद्र सरकारनं ही संस्था स्थापन केली. हिचं काम काय? जी दिव्यांग आहेत, समजा कुणाला कृत्रिम पायाची आवश्यकता असेल, कुणाला इलेक्ट्रिक जी तुमची गाडी असते व्हीलचेअरची त्याची आवश्यकता असेल, किंवा कुणाला कानानं ऐकायची मशीन असेल, तुमची स्मार्ट स्टिक असेल, किंवा अंध व्यक्तीसाठी स्मार्टफोन असेल, तर ही सगळं ते देत आहेत. 78 पासून 2019 पर्यंत एकदाही ही योजना माझ्या मतदारसंघात राबवली नाही. मी राबवली, हां, जाहिरातीत थोडं कमी पडलो असेल मी, पण ज्याला मिळाली त्याला माहिती आहे मी काम करतोय का नाही. आणि एक सांगतो, लोक नुसतं 12वेला गेलं त्यांच्या संपर्कात राहिलं म्हणून मतं टाकतात असं नाही. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम उद्धवजी मुख्यमंत्री असताना जयंत पाटील साहेबांना आजही तो जी आर आहे ना, आजही ते जी काम आहे. तुमच्या माहितीसाठी धाटणीचा बॅरेज बांधून कित्येक वर्ष झाली होती. रामदारा तलाव तुळजापूरचा जे तुळजाभवानीच्या मंदिराच्या पाठीमागच आहे, तो बांधून कित्येक वर्ष झालं होतं. पण तो तलाव कायम कोरडाच होता. मध्ये जोडणारं जे काम आहे धाटणी बॅरेजपासून ते रामदारा तलावपर्यंत, ते कामच प्राधान्यक्रमात सरकार घेत नव्हतं. ते प्राधान्यक्रमात घालायचं काम मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या कोरोना असणाऱ्या 2.5 वर्षापैकी फक्त 1 वर्षात केलं. हेच काम धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राजीवजी मी सांगतो तुम्हाला, त्या शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत आमच्याकडे जी प्रायव्हेट लोक होते ते म्हणत होते की तुम्ही PPP करा, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. अनेक लोक, तुम्ही नाव सांगत नाही त्यांचं, त्याच्यात तुमचाही फायदा होईल, आमचाही सगळ्यात फायदा होईल म्हटलं. GR पण निघाला होता कॅबिनेटचा की PPPच्या पद्धतीनं. आम्ही उद्धवजींकडे गेलो, मी आणि कैलास पाटील, आम्ही दोघांनी सांगितलं की साहेब, आमचा ग्रामीण भाग आहे, मागासलेला जिल्हा आहे, आमच्या लोकांची पेईंग कॅपॅसिटी नाही आणि आपला उद्देश गरीब लोकांचा उपचार व्हावा आहे. आणि इथं जर आपण प्रायव्हेट प्लेअर आणला तर ते उद्या नफ्याचं आणि तोट्याचं नुकसान घालत बसेल. आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे शासकीय मालकीचंच पाहिजे. आम्ही हट्ट केला, उद्धवजींनी त्या ठिकाणी तो GR बदलला, कॅबिनेटचा निर्णय घेतलेला GR उद्धवजींनी त्या ठिकाणी बदलला आणि आज धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी दिसतंय. आता डॉक्टर झालेली मुलं त्या ठिकाणी बाहेर पडतात. हे दिसतंय ना लोकांना, जे काम आहे ते काम लोकांना दिसतंय. प्राधान्यक्रम बदलणं असेल, शासकीय महाविद्यालयाचा विषय असेल, सुरत चेन्नईचा आमचा महामार्ग चालला आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलं माझ्याकडनं, तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र हे रेल्वेनं जोडायचं. नरेंद्र मोदी साहेब 2014च्या म्हणजे पहिल्यांदा प्रचाराला आले होते, त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की आम्ही माँ तुळजाभवानी का जो मंदिर है हम रेल्वे से कनेक्ट करेंगे. 14 पासून 19 पर्यंत त्यांचं सरकार होतं, त्याच पक्षाचे खासदार समर्थन दिलेले होते. झालं नाही काय? 19 ते 24 मध्ये हा महामार्ग अगदी वॉर फुटिंगवर महाग लागून त्या ठिकाणी तुळजापूर ते धाराशिवचं टेंडरही झालं. मार्च 2027ला इंजिन ट्रायल होऊन जाते. फक्त तुळजापूर ते सोलापूरचा मार्ग राहिला, त्याचंही टेंडरसाठी मी फॉलोअप घेतोय. पण कसं आहे, खासदार म्हणून हे माझं कर्तव्य आहे. मी उपकार करत नाही किंवा मी काम करतोय म्हणजे लोकांनी मला ती जबाबदारी दिली ना, ती माझं कर्तव्य आहे. मी ती कर्तव्य पार पाडतोय आणि कर्तव्य पार पाडत असताना त्याची सारखी जाहिरात करणं ही माझा स्वभाव नाही. आणि त्याची PPT तयार करायची, उगाच दाखवायचं, अरे झाल्यावर दिसतंय तर लोकांना, आणि दिसल्यावर लोक मान्य करणार आहेत. तर ह्या भूमिकेतनं मी काम करतोय. माझं केलेलं काम ग्राउंड लेवललाही दिसतंय. सुरत चेन्नईचा विषय होता, सुरत चेन्नईचा तुम्ही गडकरी साहेबांना माझा तारांकित प्रश्नाला उत्तर देताना पण बघितलं असेल. आमचा उमरग्याचा महामार्ग रखडलेला होता. त्या महामार्गाचं काम म्हणजे ती कंपनी बँकरप्ट झाल्यामुळे राहिलं होतं.
ती करून घेतलं. त्याच्यामुळं कामाच्या बाबतीत मी कुठंच दुर्लक्ष करणार नाही. जिथं सगळ्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. मी रिव्हर कनेक्टिव्हिटी सारखा मुद्दा केंद्र सरकारकडे मानला किंवा तुम्ही नुसतं हायवेवरच पैसे खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही रिव्हर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सगळं जोडलं तर ते आमच्या शेतकऱ्याच्या फायद्याचं होईल. आणि राजीवजी सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहे. जोपर्यंत शेतीतनं पैसे तयार होत नाहीत तोपर्यंत ना सोनाराचं दुकान चालतंय, कुठल्याही जी किराणा दुकान असू द्या, सगळे जे मार्केट आहे सोना चांदीचं दुकान असू द्या, ती शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. आणि तिथं उत्पन्न आलं तरच पुढचं सगळं व्यवस्थित चालतंय. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारनं ही रिव्हर कनेक्टिव्हिटी सारखा जी की अटल बिहारी वाजपेयीनं जो प्रकल्प त्या ठिकाणी त्याचं स्वप्न बघितलं ते पूर्णत्वाकडे आणणं गरजेचं आहे. ठीक आहे, हजारो लाखो कोटीचे महामार्ग झाले, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याऐवजी ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.